प्रणाम. माझ्या या व्हिडिओचं टायटल आहे अजित दादांचे सर्व उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांची व्यूहरचना काय असेल. काय असेल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही माझ्या 9820026019 वर कळवा. मी स्वतः काही डायरेक्ट मेसेज वाचत नाही, फोन तर घेतच नाही अजिबात. हा नंबर देतो मी, पण हे मेसेज तुमचे वाचणारी एक टीम आहे, ते वाचून त्यातले निवडक मला दाखवतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला काय साधारण म्हणायचं आहे ते माहिती असतं. वैयक्तिकरित्या अहो अशक्यच आहे हो तुम्हाला, की मोबाईल नंबर देऊन सुद्धा इतके फोन आणि इतके हे येतात, ते घेणंच शक्य नाही. आणि शूटिंग चालू असतं, मराठी झालं 4 की हिंदी 4, इंग्रजी, इतरांचे परत व्हिडिओ आम्ही करून देतो. आता इलेक्शन आहे, अनेक उमेदवारांची कामं आमच्याकडे आहेत. त्या उमेदवारांना त्यांचे व्हिडिओ तयार करून देणं, एडिट करून देणं, ते पण खूप काम आहे. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत हल्ली काम चालतं आमचं. आणि तब्येत खरं म्हणजे बरी नाहीये, पण मी आता ती बरी करून घेतली. सांगायचा मुद्दा असा की अगदी खरं सांगू का तुम्हाला, की अजितदादांची फजिती व्हावी अशी इच्छा असलेली महाराष्ट्रातली माणसं कोण कोण सांगा यादी. आता तुम्ही पहिलं नाव घेणार शरद पवारांचं, बरोबर. दुसरं नाव घेणार सुप्रिया सुळेचं, बरोबर. तिसरं नाव घेणार तुम्ही रोहित पवारांचं, बरोबर आहे. चौथं नाव घेणार तुम्ही मग पवार परिवार, असं एक जनरल बोलणार, श्रीनिवास पवारांपासून सगळे येतील त्याच्यामध्ये, तेही बरोबर आहे. आणि जितेंद्र आव्हाड वगैरे ते त्यांचे बाकी सगळे चेले ते येतील, ते बरोबर आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, की मला अशी शंका येते बरं का, की अजितदादांची जिरावी, फजिती व्हावी, अजितदादांचे उमेदवार पडावेत अशी इच्छा बोलू शिंदे गटाच्या आमदारांची सुद्धा असू शकते का? असू शकते. याचं कारण असं आहे की घरचं धाडं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं. तसं हे घोडं व्यायाने धाडलेलं, मुळामध्ये याची गरज आहे असं कधी शिंदेना वाटलंच नाही, किंवा यांना घेण्याचा विचार यांच्या मनात येईल असंही यांना वाटलं नव्हतं. काय कालाकांडी वरतून फिरली ती फडणवीसांना पण कळली नाही. डायरेक्ट उरावर आणून बसवलं याला, हे घ्या उझ झालं ना राव. अजितदादा आले तर आले तर आले तर आले, परत 9 असे त्यांचे ताकदीचे नेते घेऊन आले की त्यांना सगळ्यांना मंत्रिपद द्यावी लागली ना. एरवी ही मंत्रिपद शिंदे गटाच्या वाट्याला आले असते, हो की नाही? गेले ना हिरावून. 9 चांगले लोकांना शिंदे गटाच्या, किंवा 5 आणि 4 चला समजा, किंवा 5-5 भाजप आणि हे असे जे आले असते, ते 9 आगंतुक घुसले ना. म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की कोणाचं तरी लग्न आहे, मग ऐन वेळेला काय म्हणतात त्याला, दुसरा म्हणतो की माझंही याच्यातच उरकून घ्या, आणि मग ते 2 लग्नामध्ये मूळ लग्न ज्याचं असतं त्याच्यापेक्षा यालाच आहेर जास्त मिळतो डुप्लिकेटला. म्हणजे डुप्लिकेट नसतो तो, पण तो पॅरलल असतो. ते तसंच झालंय हो. म्हणजे अनेक पिक्चरमध्ये म्हणतो ना आपण, की हिरोला साईड हिरोने खाऊन टाकला. अमिताभ बच्चननी राजेश खन्नाला खाऊन टाकला नमक राममध्ये, नमक हलालमध्ये ना, नमक हलालमध्ये. तसं झालं की अजितदादांनी खाऊनच टाकलं शिंदेना. 9 लोक आपले ताकदीचे असे घेऊन आले की जे भुजबळांसारखे, दिलीप वळसे पाटील आणि ते सगळे ताकदवर नेते, की ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्यांच्या मागे बळ आहे, ज्यांच्या मागे संस्थात्मक आहे. कसं आहे की शिंदे गटाच्या मागे सहकारी संस्थांचं, सहकारी साखर कारखान्यांचं, सहकारी वेगवेगळ्या ज्या संस्था असतात, संघटना असतात, त्यांचं बळ नाहीये ना. ते शिवसेनेच्याच मागे नसतं. शिवसेना त्याच्यात नसतेच. शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर चालते. ती अशी काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, भाजपवाले आता हळूहळू येत आहेत. अशी सहकार महर्षी वगैरे ते नसतात. ते शिक्षण महर्षी पण नसतात. शिंदे गटाचे लोक तुम्हाला शिक्षण महर्षी सुद्धा नाही दिसणार. एखाद दुसरा असा वैयक्तिकरित्या स्वतःच्या कर्तबगारीवर श्रीमंत झालेला असतो, तानाजी सावंत वगैरे आहेत, ते अब्जोपती आहेत. ते वैयक्तिक व्यवसायातून आणि याच्यातून झालेले आहेत. त्यांचा काही कुठल्या सहकारी चळवळीशी वगैरे संबंध नाही. कसं आहे ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांची सहकारी चळवळीमधून लाखो कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. यांचे कार्यकर्ते हे उत्स्फूर्त भावनेतून निर्माण झालेले आहेत. ते धोकादायक असतं. भावनेतून निर्माण झालेला कार्यकर्ता हा कधी त्याची भावना भरकटते, कारण तो फक्त भावनाशील असतो. तो एक पक्का बेस. कसं आहे ना, की सहकार खात्यामध्ये सहकार कारखाना तुमचा असला ना, नाही म्हटलं तुम्ही सरकारशी तडजोड करा.
तुमची सहकारी संस्था आहे, तुमच्या शिक्षण संस्था आहे, तुम्ही प्रस्थापित असलात की तुम्हाला विस्थापित होण्याच्या भीतीने प्रस्थापितांशी तडजोड करता येते आणि तडजोड कायम ठेवावी लागते. त्यामुळे अजितदादांचे आमदार धमक्या देतात पण फुटत नाहीत, बंड करत नाहीत. पण शिंदेचे खासदार आमदार बंड करू शकतात, कारण त्यांच्या मागे असं काहीच नाहीये की जे संरक्षण करायचंय त्यांना. बी अफ्रेड ऑफ दोज हु हॅव नथिंग टू लूज. शिंदेचे आमदार खासदार आहेत ते वैयक्तिकरित्या श्रीमंत आहेत, आज सगळे आहेत. म्हणजे हे जेव्हा 50 पेट्या वगैरे म्हणतात ना, 50 खोके, तेव्हा मला हसायला येतं. अरे 50 खोके वर्षाकाठी ते वाटत असतील, कमवत तर 500 खोके असतील, 200 खोके असतील, 100 खोके असतील. त्यांना काय ते तुमच्या 50 खोक्यांची पडली आहे. तुम्हाला अप्रूप आहे, कारण तुम्हाला कंटेनर खायची सवय झाली आहे उद्धव ठाकरे आणि कंपनीला. पण अजितदादा म्हणा किंवा यांच्या संदर्भामध्ये शरद पवार काय करतील हा आपला विषय आहे. मला वाटतं की शरद पवार याचा फायदा घेतील. अजितदादांची जर जिरली, अजितदादांची जर फजिती झाली, ती त्यांची फजिती 2 प्रकारे होऊ शकते. त्याच्यासाठी व्यूहरचना शरद पवार करा. एक अशी की अजितदादांना विधानसभेमध्ये काही महत्वच राहता कामा नये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला. याच्यासाठी काय करायला पाहिजे? याच्यासाठी त्यांचे सर्व उमेदवार महाराष्ट्रामध्ये जे काय आता 6 आहेत म्हणतात ना, आता काहीतरी आलंय 10, 4, 1 असं काहीतरी आलंय ना, आता मगाशी आपण बघितलं 10, 4, 1 असं काहीतरी आलं, काही 10, 6, 1 असेल, व्हॉट एव्हर इट इज. हे सगळेच्या सगळे जर पडले ना, तर विधानसभेत अजितदादांना किंमतच राहणार नाही. आणि तुम्हाला जागा दिल्या तरी तुम्हाला त्या सांभाळता नाही आल्या. पडले ना तुमचे उमेदवार, आहो मग कशाला तुम्हाला जागा द्या? त्यापेक्षा आमचा भाजपचा उमेदवार उभा केला असता तर निवडून तरी आला असता. शिंद्यांचे पडणार नाहीयेत, याचं कारण शिंदे हुशार आहेत. ते भाजपच्या लोकांना सांभाळून घेणार, पॅचअप करणार, त्यांना बरोबर घेणार आणि भाजपचीच ही जागा आहे. इव्हन मला तर असं वाटतं की कधी कधी की शिंदे इतके व्यवहारी आहेत की ते भाजपचं कमळ सुद्धा घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. अजितदादांना झकमारत ते घ्यायची वेळ येईल. अजितदादा शेवटपर्यंत घड्याळासाठी आग्रही राहणार, म्हणणार की पुढे या मतांचा आम्हाला फायदा होतो, मग आमची प्रादेशिक पक्ष म्हणून पण मान्यता याला पणाला लागते वगैरे म्हणते. पण एक तर नक्की आहे की सुनेत्रा वहिनींबद्दल कितीही आपल्याला काय म्हणतात त्याला सहानुभूती वाटली तरी देखील सुनेत्रा वहिनींचा पराभव ते ह्याच्यामुळे वगैरे नाही. दुसरा कोणतं उभं राहा, काय रे नाव त्याचं, तरी येडं उभं राहिले त्याचं अजितदादांच्या आणि यांच्या विरुद्ध बोलतोय आता मगाशी, विजय शिवतारे. त्याचं नाव पण लक्षात राहत नाही. त्याचा तो असा रानटी चेहरा फक्त डोळ्यासमोर येतो. तो काय त्याच्यामुळे काय या दोघांच्या ह्याच्यात फरक पडणार. ही लढत लोक दुर्लक्ष करणार शिवतारेकडे. त्या विजय ही लढत अजितदादा आणि शरद पवारांमध्ये होणार. तुम्ही सांगा ना, तुम्हाला वोटिंग करायचं झालं, मी कालच कोणाला तरी मला वाटत असेल ह्याला गिरीला म्हटलं की तुला वोट करायचं असेल तू अजितदादा करशील की शरद पवारांना करशील. क्षणभर गोंधळला, कारण तो थोडा अजित पवारांकडे झुकलेला आहे. मी म्हटलं तू शरद पवारांनाच वोट करशील 100%. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उभे राहिले, तू कोणाला वोट करशील? तू उद्धव ठाकरेंना करशील. तसंच आहे ते. या ठिकाणी सगळे जर उमेदवार पराभूत झाले त्यांचे, बाकीचे कोण आणि काय वगैरे ते तर अजून आपल्याला क्लिअर व्हायचंय. आता त्या आढळराव पाटलांना काहीतरी सक्तीने इकडे घेतायत, म्हणजे सक्तीने लग्न लावतात वगैरे, आपण जसं म्हटलं होतं तसं सक्तीने त्यांचं प्रवेश करून घेत आहेत अजितदादा गटामध्ये. जरी ते त्या गटात नव्हते तरी देखील काय म्हणतात सोयीचा मुहूर्त लावायला त्यांना सांगितलं की बाबा नाही, तुम्ही राष्ट्रवादीत आलात तरच तिकीट खासदारकीचं. ते म्हणतात बाबा आता हल्ली कोणी कुठलंही तिकीट घ्यायला काही करतं. मला परवा कोण म्हणाल ते गणेश नाईकचं पोरग, ते संजीव नाईक ना, अरे ते पण म्हणे शिंद्यांकडे येऊन गेले. ते म्हणे मला तिकीट देत असाल तुम्ही धनुष्यबाणावर तुमचं तिकीट लढवायला, उमेदवारी लढवायला तयार आहे, काहीतरी करा. पण मला असे सगळे भुके कंगाल, भुके प्यासे असे सगळे तळमळत आहेत जागान करता. काय त्यांना पडलेली नाही. भाजपने यांना घेतलं, यांना पक्षात ठेवलं, याच्या वडिलांना आमदार केलं, हे केलं, तरी हे एका क्षणात चिन्ह बदलायला तयार आहे. म्हणजे कुंकवाचा धनी पाहिजे तो कुणी असेल, याच्या नावाने कुंकू लावायचं, नको पुसून टाकते मी त्याच्या नावाने कुंकू लावते. अरे कुंकू लावण्यामध्ये काहीतरी पातिव्रत्य असतं, ते सगळं विसरले ना. तर अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत करणं हे उद्दिष्ट शरद पवारांचं असेल. त्याच्यासाठी त्यांना मदत करणारे कुठे मिळतील? भाजपात पण मिळतील. भाजपात पण काही नेत्यांना अजितदादांचं येणं आवडलेलं नाही. गावोगावी स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना असं वाटतं हे आमच्या उरावर वरच्याने बसवलं.
वरच्यांच्या निर्णयाला ते चॅलेंज करू शकत नाही, पण यांना उंगली करू शकतात ना, यांचे उमेदवार पाडू शकतात. भाजपवाले पाडत नाहीत का? पाडतात ना, मोठमोठे नेते पाडतात. नाही तर पंकजा मुंडेचा पराभव कसा झाला असता? आता यावेळेला ती निवडून येईल ना, मी गॅरंटी देतो तुम्हाला. यावेळेला पंकजा खासदार होणार. तिला मंत्री करणार की नाही हा नंतरचा मुद्दा आहे, पण ती निवडून येणार, चांगल्या बहुमताने निवडून येणार. तिला काही काळजी करायचं काय? खरं म्हणजे मीडियावाले तिला इतकं प्रोजेक्शन देत आहेत कारण अजून दुसऱ्या कोणाची उमेदवारीच नाही, त्यामुळे तिला देत आहेत. पण अजितदादांचे सर्व उमेदवार पाडणं हे उद्दिष्ट शरद पवारांचं असेल आणि त्यांच्या व्यूहरचनेमध्ये सामील असतील भाजपाचे काही नेते, शिंदे गटाचे काही नेते. मी असं अमक्याचं असं नाव घेते ते म्हणतील अरे हा काय प्रकार आहे, आम्ही तर महायुतीचा धर्म पाळणार आहोत. पाळा तुम्ही, पण तुमचे लोक पाळत नाहीत, तुमचे कार्यकर्ते आणि मतदार पाळतील याचाही मला भरोसा नाही. त्यामुळे अजितदादांचे सर्व उमेदवार महाराष्ट्रातले पराभूत झाले, मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आता सुनेत्रा वहिनींपेक्षा मला जिंकून येण्याची शक्यता अन्य कोणामध्ये दिसत पण नाही. सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला तर काय राहिलं हो महाराष्ट्रात? आढळराव पाटील विरुद्ध कोण आहे माहिती आहे ना? अमोल कोल्हे आहे. अरे काय ऍक्टर आहे तो, हे नुसतंच आपलं काय म्हणतात एक्स्ट्रा आहेत असंही आहे ना, की हे नाही साईड हिरो आहे. त्यामुळे सांगायची गोष्ट अशी की व्यूहरचना पवार साहेब करणार, ती शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मताने मदतीने करणार आणि स्थानिक नेत्यांची मदत घेऊन, कार्यकर्त्यांची मदत घेऊन अजितदादांचा एकही उमेदवार महाराष्ट्रातून निवडून येणार नाही. म्हणजे पुढल्या विधानसभेतही त्यांना काही फारसं महत्व राहणार नाही, त्यांचं जागा वाटपही आकुंचित होईल, अशी ती व्यूहरचना असेल असा माझा अंदाज आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.